आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवारांचं आवाहन। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाचीच हवा, बस आणि इतर गाड्यांनाही गुलाबी रंग। आज दिंडोरीतून यात्रेला झाली सुरुवात। जर असे कपडे घालून कोण निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते। असे कपडे घालून तुम्ही महाराष्ट्रासोबत कसे वागलात, त्यात बदल होणार आहे का? काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची अजित पवार गटाच्या गुलाबी कॅम्पेनवर टीका। 17 ऑगस्टला बहिणींच्या खात्यात पैसे जाणार, योजना 5 वर्ष चालू राहील, दादांचा वादा। अजित पवारांचं आश्वासन, तर कांद्याने आमचा वांदा केला, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात। अजित पवारांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जात दर्शन घेतलं। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, तिन्ही पक्षांची जागा बदलांची मानसिकता, अजित पवारांची प्रतिक्रिया। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही। संजय राठोडांविरोधात याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टाने चित्रा वाघ यांना फटकारलं। मी प्रकरण मागे घेण्याच्या वकिलांना कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीयेत। कोर्टाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं होत नाही, चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट। चित्रा वाघ प्रत्येक प्रकरणात तोंडघशी पडल्या, त्यांना त्यांच्याच पक्षाने आउटडेटेड ठरवलं। त्यांनी कसं कटकारस्थान रचलं हे आता समोर आलं। सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल, तर आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबळणं बंद करा, अयोध्या पोळ यांचाही निशाणा।